पण आहे म्हणजे दुष्काळी भागाचा इतिहास आहे तो. बर बर तो सातारा जिल्ह्याचा किंवा सोलापूर जिल्ह्याचा किंवा सांगली जिल्ह्याचा नाही. हो हे जे तिन्ही जिल्ह्यातले दुष्काळी तालुके आहेत हो किती त्यांच्या हा त्यांचे चवळीचा हा इतिहास आहे 93 सालापासूनचा, 83 सालापासूनचा. 83 ते 93 एक टप्पा, हो 93 ते 2005 पर्यंतचा टप्पा, अच्छा आणि 2005 पासून समन्यायी पाणी वाटपाचा आणि बंद पाईपचा टप्पा. अच्छा खडी आम्ही फोडणार नाही, हा. रस्ते आम्ही सांधणार नाही, दुष्काळ घालवल्याशिवाय राहणार नाही. 24 गावं आहेत वरकुटी मलवडीकडची, हो शेणवडीकडची, हो याचा तर पूर्ण आहे. औंधचा सगळा आहे, अख्ख्या मान तालुक्याचा आहे, अख्ख्या खटाव तालुक्याचा हिशेब आहे. बर पाणी मिळालं पाहिजे. आणि त्यामध्ये माझ्या लक्षात असं आलं की हा सगळा जो भाग आहे, या भाग हा महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, 83ला गिरणी कामगारांचा 82-83ला संप झाला हो आणि ते कामगार इकडं आले. अच्छा इकडं आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये दुष्काळ आला. इथे दुष्काळ होता. 85ला ताकारीचा लढा मी सुरू केला. अच्छा काम करा, काम पुढे न्या म्हणून. अच्छा टेंबूचं नावच नव्हतं तोपर्यंत. आणि मग आम्ही एक एक करून ताकारीचा पाणी असं ओढून कासरा लावून आणल्यासारखं तालुक्यात आणलं. 13 दुष्काळी तालुके, सांगली, साताराचे, आणखी सोलापूर जिल्ह्यातले, यांच्यामध्ये आम्हाला एक चळवळ सुरू करता आली. पुढे खंडाळा, त्यानंतर मान, खटाव, कोरेगावचा काही भाग, मान, खटाव, कोरेगावचा काही भाग, असे ते तिकडचे तालुके आहेत. मी तिथं त्या आमदारांच्या घरा शेजारीच गेलोय साहेब, सगळ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आंधळीमध्ये वगैरे, जिथं धरण आहे ती लोक म्हणतात आम्हाला पाणी नाही. तर असं ती परिस्थिती आहे. त्याचं कारण पाणी वापर संस्था केल्या त्या खोट्या आहेत, त्या बोगस आहेत. नाही पाणी वापर संस्था प्रकारच नाही साहेब आमच्या मानखटाव आहे. नाही कागदावर असेल, लोकांना नाही, कागदावरच सांगतो तुम्हाला. नाही मी त्याला कॉन्ट्रॅक्टर नेमतात. कॉन्ट्रॅक्टर कधी पाणी वापर संस्था करेल का? नाही करू. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी माझ्या वडिलांचे 42 मध्ये भूमिगत काम करताना बंदूक घेऊन पत्री सरकारचे कार्यकारिणीतले सदस्य होते. ओके. त्यामुळं ते जिवंतच होते त्यावेळेला, त्यामुळं त्यांनी आम्हाला साथ दिली. आणि हे करता करता आम्ही ह्या 13 तालुक्यांचा लढा ज्यावेळेला सुरू केला, त्यावेळेला आमच्या लक्षात असं आलं की ही धरणं 93ला ती चळवळ सुरू झाली होती, मग तुम्हाला सांगितलं. तर ते 96ला आम्हाला पत्र मिळालं. 1.5 TMCचं होतं. अच्छा बर. पण ते नंतर मोठं केलं गेलं. अच्छा, आता किती TMC? आता ते 8.25 TMC आहे. ती दहिवडीला परिषद झालेली आहे. खटाव तालुक्यामधल्या 2-3 ठिकाणं अशी आपल्याला सांगतात की जिथे परिषदा झालेल्या आहेत. तर तो हिशेब पूर्वीच आहे. आता बंद पाईप असल्यामुळे तर जाऊच शकते. बंद पाईप असल्यामुळे पाणी वाचलं, तर आता तर अगदी आरामातच जाऊ शकते. पूर्वी जरा ताणून जात होतं, आता आरामात जाऊ शकते. बरोबर. हा इतिहास पायाखाली दडवायचा आणि इकडे काय वाटेल ते बाकीचे धंदे करायचे, आणि हे श्रेय मीच केलं म्हणायचं. अगदी जलनायक, पाणीदार अशी भूषणं लावलेत. आता त्याला काय, आता कोणी काही म्हणू शकतं स्वतःला. पहिल्यांदा जे आम्ही यशस्वी झालो ते कोंबडवाडीच्या पुढे. अच्छा बर. ते कोंबडवाडीला येऊन थांबलं होतं काम. अच्छा. ते वरच पाणी कुठं येत नव्हतं. म्हणजे इतिहासात पहिल्यांदा खटाव मान तालुक्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला 2000 साली. 2000 आणि 2001 अशा शेतात. आणि त्यामुळे हा प्रयोग मग ते अख्ख्या टेंबूला पण लावला. आणि तोच प्रयोग हा पुन्हा मान, खटाव, इकडं तिकडं लावायला सुरुवात केली. औंधच्या भोवतीची 12-13 वाडे आणि गावं, दोन्हीकडच्या लढाया अशा एकमेकांना, मान, खटाव आणि हे अशा एक बरोबर अशा चालू झाल्या. लागला की हे मिस केलेलं आहे. तर असं होत नाही, लोकांना माहित असतं. आणि लोक कधी विसरत नसतात इतिहास. बरोबर. तर लोकांना इतिहास चांगला माहिती आहे. नाही, मला वाटतं की जे कटापूर हे 4 महिन्याची योजना आहे, तिचं पाणी नेण्याचा एक हंगामा करण्यापलीकडे मला काही वाटत नाही. परंतु तुमच्या पाणी वापर संस्था बोगस आहेत. तुमच्या पाणी कुठं सोडायचं ते वशिलेबाजीने चालते. अच्छा. म्हणजे तक्तीवर चालते, आणि त्यामुळं लोकांना पाणी जे मिळत नाही. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी वेगवेगळे मतदारसंघ फिरत आहे, आणि मी फिरत आलेलो आहे काशेगाव या गावात. आणि योगायोग असा की एका अतिशय महान व्यक्तीला
भेटण्याची मला संधी मिळालेली आहे. मी ज्यांच्याशी साधारण 15-20 वर्षापूर्वी फोनवर बोललो होतो, त्यांच्या चळवळीच्या बातम्या अनेकदा वाचल्या होत्या आणि त्यांच्याबद्दल प्रचंड आदर मला होता. आणि योगायोगाने मी मान खटाव या विधानसभा मतदारसंघातील बातम्या कव्हर करत असताना मला अनेकांनी सांगितलं होतं, की तुम्ही या व्यक्तिमत्वाला जरूर भेटा. तर हे व्यक्तिमत्व आहे भारत पाटणकर, भारत पाटणकर, कॉम्रेड भारत पाटणकर. त्यांना मी भेटायला आलेलो आहे आणि योगायोगाने आज ते त्यांच्या गावात होते आणि मी इथं योगायोगाने आलेलो होतो. आमचं काहीही नियोजन नव्हतं आणि मी आयत्या वेळी त्यांची अपॉइंटमेंट मागितली आणि पाटणकर साहेबांनी मला अपॉइंटमेंट दिली. पहिल्यांदा सर, तुम्ही आयत्या वेळी अपॉइंटमेंट दिल्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. तर मी आज आवर्जून त्यांच्याशी फक्त मान खटाव येथील पाणी प्रश्नावर चर्चा करणार आहे, कारण तिथल्या नागरिकांची मागणी होती की तुम्ही भारत पाटणकरांना भेटा. तर सर, तिथल्या मतदारांची, तिथल्या लोकांची फार मागणी होती तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला भेटलं पाहिजे. तर तुम्ही चळवळीतले आहात, तुम्ही संघर्ष केलेला आहे आयुष्यभर. तर मान खटावचा संघर्ष, त्याच्यात तो पाणी संघर्ष आहे, तुमचा संघर्ष आहे. तो कसा संघर्ष होता तिथला पाणी संघर्ष? काय झालं की कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना हो. ही 1993च्या दरम्यान झालेली होती. हो. आणि कृष्णा खोरे महामंडळाच्या वतीनं मग ते सगळं पाण्याचे जे संपूर्ण कृष्णा खोऱ्यातली काही नियोजन आहे, धरणं बांधणं असेल, कालवे काढणं असेल, हे त्यांच्याकडून होणार होतं. ही एक नवीन संकल्पना होती, नाहीतर म्हणजे डायरेक्ट खातच ते करायचं. आणि या दरम्यान आमची चळवळ ही ची सुरुवात 1983 साली ही सांगली जिल्ह्यातल्या पूर्वीच्या आत्ताचे 2 तालुके आहेत, खानापूर आणि कडेगाव, या तालुक्यांच्या मध्ये झाली. आणि मी स्वतः जर असेल तर मी 72 सालीच पूर्ण वेळ चळवळीमध्ये जी अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स वगैरे पडले, त्यापैकी मी असल्यामुळे 72च्या दुष्काळापासून या चळवळीमध्ये मी दुष्काळ विरोधी चळवळीमध्ये सहभाग केलेला आहे, धुळे जिल्ह्यापासून सांगली जिल्ह्यापर्यंत. अरे बापरे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग पाणी मिळालं पाहिजे. आणि त्यामध्ये माझ्या लक्षात असं आलं की हा सगळा जो भाग आहे, या भाग हा महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, हा 2 तऱ्हेनं विभागला गेलेला आहे. एक जो विभाग आहे तो सह्याद्रीच्या अतिपावसाच्या प्रदेशातला आहे. आणि सह्याद्रीच्या अतिपावसाच्या प्रदेशामध्ये एकच पीक येतं भाताचं, आणि त्यानंतर त्याच्यावर काहीतरी कडधान्य वगैरे थोडी, त्यानंतर काही पीक नसतं. मग ते शिवाजी महाराजांच्या वेळेला काही लढायला बिडायला लोक जात असतील, त्यातून काही जगत असतील. परंतु ब्रिटिश काळापासून 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ही माणसं मुंबईला जगायला गेली, हमाली करायला गेली, डॉक्समध्ये गेली, गिरण्यांच्या मध्ये गेली, रेल्वेमध्ये गेली, पोर्टर्स म्हणून गेली. अशा सगळ्या तऱ्हेने सफाई कामगारापासून सगळं ते गेले. तसंच हा जो पूर्व भाग आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर चा पूर्व भाग आहे, विशेषतः सातारा, सांगली, सोलापूर चा जो आहे, पुण्याचा आहे, हे 89 दुष्काळी तालुके हे इथून सुरू होतात. म्हणजे तुम्ही हायवे ओलांडून पूर्वेला गेलात की हे 89 तालुके महाराष्ट्रातले, पार सोलापूरच्या पलीकडे याच्यामध्ये जरी मराठवाड्यात गेलात तुम्ही तरी सुद्धा ते तालुके तसेच आपल्याला दिसतात. या 89 तालुक्यांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात हा पूर्वी नोंद केला होता ब्रिटिशांनी सुद्धा. आणि म्हणून कोयनेचं धरण बांधायचं जे सुरुवात, म्हणजे पहिला कन्सेप्ट आहे, हा ब्रिटिशांचा होता की आपला जर महसूल वाढवायचा असेल तर या भागाला पाणी दिलं तर महसूल वाढेल. मग काय करावं, जसं निरेचं बांधलं तसं कोयनेला धरण बांधावं. आणि निरेचं धरण अगोदर बांधलेलं आहे, अगोदर बांधलेलं होतं. निरेचं धरण ब्रिटिश काळातच बांधलेलं होतं. आणि त्या पद्धतीनं त्यांनी इथला सर्वे पहिल्यांदा केला. तर या पार्श्वभूमीवर आम्ही 83ला गिरणी कामगारांचा 82-83ला संप झाला आणि ते कामगार इकडं आले. इकडं आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये दुष्काळ आला. इथे दुष्काळ होता 82-83ला, दुष्काळी भागात तर प्रचंड दुष्काळ होता, पाणी पण नव्हतं प्यायला. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये हे जे कायमचं होतं ते जास्त तीव्र झालं.
आणि तिथून आम्ही सुरुवात केली की हे नुसतं रोजगार हमी काढा, रोजगार हमीची कामं द्या. आणि मग ती कामं कसली असणार, त्यापेक्षा ही कामं पाणी अडवायची जिरवण्याचीच असली पाहिजेत. आणि ही जे पश्चिमेला जास्त पाऊस पडतो ते पाणी इकडं आणलं पाहिजे. अच्छा. ते पाणी काही वापरलं जात नव्हतं. आणि म्हणून मग हे कशासाठी आपण त्यांना दुष्काळात कायम हे करायचं, ती माणसं परत घरी आली पाहिजेत, परत या भागात चांगलं उत्पादन ती काढली पाहिजेत. आणि म्हणून मग ती चळवळ सुरू झाली. आणि त्या चळवळीचा थीमच असा होता की रस्ते आम्ही सांधणार नाही, खडी आम्ही फोडणार नाही, दुष्काळ घालवल्याशिवाय राहणार नाही. अच्छा. ही घोषणा होती. आणि रस्ते आम्ही फोडणार नाही. हा अभ्यास आम्ही स्वतः केलेला अभ्यास होता. हे काय कुठल्या राजकीय नेत्याने वगैरे काही संबंधच नाही, त्यांना अभ्यासाची काय गरजच नसते. हे रस्त्याची खडीची कामं दिलेली नाकारून लोकांनी ती कामं मिळवली. बेमुदत लढून उपाशी पोटी असताना अशी जिद्द तयार झाली. आणि त्या सगळ्यातून आम्ही पाण्याचा एक अभ्यास आमचा झाला. आणि पाण्यातून नवीन एक शोध आम्हाला लागला, कारण त्यातले तज्ज्ञ आमच्यावर आले. आम्ही आमचे सगळ्या चळवळीत असणारे लोक हे वेल एज्युकेटेड होते, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन अमकं तमकं असे सगळे होते, ते सगळं सोडून पडलेले होते. पण त्यातले जे पूर्वीचे जे समाजाभिमुख इंजिनियर गव्हर्नमेंटच्या मध्ये पूर्वी होते, त्यातल्या लोकांची आम्हाला साथ आली. लोकविज्ञान चळवळ त्यावेळेला होती महाराष्ट्रामध्ये. लोकविज्ञान चळवळ होती. आणि त्याच्या साथीनं की नेमकं पाणी किती लागते, 5 माणसाच्या कुटुंबाला जर कुठेही हमाली करायला न जाता, गाव न सोडता किती पाणी लागते, त्याचा हिशेब आम्ही केला. आता हा शॉर्ट इंटरव्ह्यू आहे त्यामुळे मी त्यात खोलात जात नाही, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात असं आलं की 5000 घनमीटर पाण्यामध्ये 5 माणसाचं कुटुंब विस्थापन न होता, म्हणजे कुठेही इथनं जगायला न जाता दुष्काळ असल्यामुळे या ठिकाणीच चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतं एक प्रत्येक कुटुंब. आणि हे जर इथं शक्य आहे तर ते पाणी आहे का, म्हणून आम्ही स्थानिक पाण्याचा अभ्यास केला. तर इथलं जे पाणी आहे ते 534, 550, 540 मिलीमीटरचं पाणी आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्या वाढलेली लोकसंख्या, वेगळ्या तऱ्हेचं आलेलं क्रॉपिंग पॅटर्न हे बघता इथं जगणं शक्य नाही. मग आपण काय करायला पाहिजे, या पाण्यात काय करता येईल, याचा जो शोध लोकांनी स्वतः लावला दुष्काळी भागातल्या. ते लोक द्राक्षाकडे गेले, द्राक्षाकडे गेले, ते डाळिंबांच्याकडे गेले. हे सरकारनं नाकारलेलं होतं, सरकारनं मदत करायला नकार दिलेला होता. पण जमा करून वर्गण्या काढून लोकांनी हे प्रयोग केले. आणि किती पाणी प्रत्येक पिकाला लागते टँकरनं पाणी घालून लोकांनी हे प्रयोग केलेले. आणि मग त्यातून पण आम्ही डेटा घेतला आणि आम्ही म्हटलं आम्हाला एवढं पाणी द्या, आम्हाला बाकी काय नको. आणि हे पाणी जे आहे हे लवकरात लवकर आम्हाला मिळालं पाहिजे. मग ताकारीचा कालवा पडला होता, तसा कामच सुरू झालं नव्हतं. टेंबूचं तर सुरुवात पण नव्हती. इकडे सालची गोष्ट, हे किती सालची गोष्ट सांगताय तुम्ही? ही गोष्ट ही 83-84ला तर काहीच नव्हतं ना, झिरोच होतं. खडी आम्ही फोडणार नाही, रस्ते आम्ही सांधणार नाही, दुष्काळ घालवल्याशिवाय राहणार नाही. 85ला ताकारीचा लढा आम्ही सुरू केला. काम करा, काम पुढे न्या म्हणून. टेंबूचं नावच नव्हतं तोपर्यंत. आणि मग आम्ही एक एक करून ताकारीचा पाणी असं ओढून कासरा लावून आणल्यासारखं तालुक्यात आणलं. सगळे ते पंप बसवले पाहिजेत, पंप पुन्हा त्याला वीज दिली पाहिजे, त्याला सुरू केलं पाहिजे. पाणी सगळं वर उचलण्याची अरेंजमेंट असताना पाणी सोडत नव्हते. ते पाणी सोडण्यासाठी काय समजा की 45 किलोमीटर पर्यंत 48 किलोमीटर पर्यंत जाणार आहे ना, 48 किलोमीटर पाणी न्या ना. हे कुठं जाणार होतं हे पाणी? हे पाणी इथे ह्याच्यापासून ताकारीच्या पंप हाऊस पासून हे येरळा नदीपर्यंतची गाव आहे. खटाव. नाही इथे येरळा नदी नाही, मानच्या बॉर्डरला आहे, मध्ये पण आहे ते. हे पाणी खानापूर तालुक्यातून जाऊन येरळीपर्यंत जाणार होतं. आणि हे चालू असताना एक असा प्रसंग आला की ज्या योगे 13 दुष्काळी तालुके, सांगली, साताराचे, आणखी सोलापूर जिल्ह्यातले, यांच्यामध्ये आम्हाला एक चळवळ सुरू करता आली. आणि क्रांतीवीर नागनाथ. कुठले सर अंदाजे ते तालुके म्हणजे आता इथले सांगली जिल्ह्यातले आटपाडी, खानापूर, कडेगाव, तासगाव, त्यानंतर आटपाडी, त्यानंतर जत, कवठेमंकाळ, तिकडे खंडाळा, त्यानंतर मान, खटाव,
अच्छा. कोरेगावचा काही भाग, मान खटाव मान खटाव, कोरेगावचा काही भाग, असे ते तिकडचे तालुके आहेत. त्यानंतर मग सोलापूर जिल्हा, माढा तालुका आहे, पंढरपूर तालुका आहे, हे सगळे त्यावेळेला दुष्काळीच भाग होते सगळे. आणि अशा पद्धतीनं ह्या सगळ्या तालुक्यांचा एक लढा हा सुरू झाला. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी माझ्या वडिलांचे 42 मध्ये भूमिगत काम करताना बंदूक घेऊन पत्री सरकारचे कार्यकारिणीतले सदस्य होते. त्यामुळं ते जिवंतच होते त्यावेळेला, त्यामुळं त्यांनी आम्हाला साथ दिली. आणि हे करता करता आम्ही ह्या 13 तालुक्यांचा लढा ज्यावेळेला सुरू केला त्यावेळेला आमच्या लक्षात असं आलं की ही धरणं इकडे सुरू होत आहेत आता. म्हणजे उरमोडी सुरू होते, तारडी सुरू होते, वांग सुरू होते, ही सुद्धा तिकडे पाणी देण्याची धरणं होऊ शकतात. अच्छा. आणि म्हणजे ते अगोदर जी धरणं प्रस्तावित केली होती त्यावेळी दुष्काळी भागाला पाणी नेणं असं त्याच्यात हे नव्हतं, असं नव्हतं, त्याचं काही ठरलेलं नव्हतं. उरमोडी धरण 1.5 TMCचं होतं. अच्छा, बर. पण ते नंतर मोठं केलं गेलं. अच्छा, आता किती TMC? आता ते 8.25 TMC आहे टोटल बघितलं तर. बर. म्हणजे तारडीचं सुद्धा छोटं धरण होतं, कमी धरण, वांग, हे सगळी धरणं एवढी मोठी नव्हती. अच्छा. मग आमच्यासमोर प्रश्न काय होता की त्याच्यामुळे होणारे धरणग्रस्त आणि ज्यांना पाणी आम्ही द्यायला निघावले ते दुष्काळग्रस्त, यांचं कसं जमावायचं? ह्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे ना. यांचं विस्थापन होताना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. कुठं झालं पाहिजे? जिथं पाणी जाते तिथं झालं पाहिजे. मग तिथं त्यांच्यातल्या काही लोकांची जमीन घेतली पाहिजे, ती त्यांना दिली पाहिजे. आणि अशा तऱ्हेने हा आंतरविरोध होता कामा नये म्हणून दुष्काळग्रस्त धरणग्रस्तांचा या देशातला पहिला संघर्ष हा या परिसरात झालेला आहे. दुष्काळग्रस्तांचा पहिला संघर्ष, दुष्काळग्रस्त आणि धरणग्रस्तांचा एकत्र संघर्ष पहिल्यांदा सुरू झाला देशामध्ये. देशामध्ये कारण असं की देशामध्ये धरणग्रस्तांचा संघर्ष होता आणि दुष्काळी भागातल्या लोकांचा पण संघर्ष होता, पण दोघांचा मिळून संघर्ष नव्हता, कारण दोघं एकमेकाच्या विरोधात होते, पीठ केले जात होते. बरोबर. म्हणजे एकाला पाणी हवं होतं, जिथून पाणी जाते त्याच्या जमिनी, घर सगळे, त्यामुळे त्यांचा विरोध होता. तर त्यातलं एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की हिंदुराव निंबाळकर या निंबाळकरांचे वडील खासदार होते आणि ते त्यावेळेला त्यांनी आपल्या सातारच्या काही मंडळींच्या बरोबर आघाडी करून, मंडळी म्हणजे आताचे खासदार आहे समजा, अशी मंडळी, की आपण आता काय केलं पाहिजे की हे राजे भोसले वगैरे होते का त्यावेळी? अभयसिंह राजे भोसले वगैरे होते का? नाही, त्याच्या आधी होते ते पण त्यामध्ये होते. पण आघाडी ती ह्यांची झाली कशासाठी? ती वेगळ्या कारणासाठी, युती सरकारमध्ये. नाही, राजकारणातली आघाडी नव्हे. अच्छा, म्हणजे इथं धरणग्रस्तांचा लढा हा काय केला पाहिजे की धरणग्रस्तांना मारून मुटकून ते काम पूर्ण केलं पाहिजे. अच्छा. आणि म्हणून ते तिथं जाऊन त्यांनी दमदाटी करायला सुरुवात केली होती. आणि इकडच्या लोकांना सांगितलं, खटाव मानच्या, की ह्याच्यामुळे आपलं उशिरा चाललंय, आपण ट्रका भरून तिकडे जाऊया. अच्छा. आता त्यांना माहित नव्हतं तिथली चळवळ आमची आहे, त्यांच्या लक्षातच आलं नाही. आणि त्यामुळे ह्यांच्या ट्रका आल्या मोकळ्या आणि हे तिथं गेले तर हे एकटेच होते, काही पोडारी होते यांच्याबरोबर. आणि तिथं गेल्यानं लोकांनी सांगितलं की तुम्ही आमच्या नादाला लागू नका, ते दोन्ही आम्ही एकत्र आहोत, त्यांना पाणी पण द्यायचंय आणि आमचं पुनर्वसन करायचं आहे. आणि त्यामुळे तिथं एकाचाही विरोध नव्हता, गावठाण आमची झालेली आहे. गावाने स्वागत केले, या तुम्ही पाणी घेऊन येणार आहात. अच्छा. अशी ती चळवळ सुरू झाली. ही अभिनवच चळवळ होती पूर्ण. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा पहिला सगळ्या तालुक्यांच्या परिषदा झालेल्या आहेत. म्हणजे इथे दहिवडीला परिषद झालेली आहे, खटाव तालुक्यामधल्या 2-3 ठिकाणं अशी आपल्याला सांगतात की जिथे परिषदा झालेल्या आहेत. अशा मोठ्या मोठ्या गावांच्या मध्ये या परिषदा. साधारण त्या गावांची नाही, आता तालुक्यांची गावं जास्त होती ना. वडूज वगैरे, दहिवडी, वडूज ह्या जास्त ठिकाणी जास्त होती. तर अशा ठिकाणी परिषदा झाल्या आणि गावोगाव सुभाष देशमुख म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष त्यावेळेला होते. अच्छा. तर सुभाष देशमुख म्हणजे खटाव तालुक्यातले, खटाव तालुक्यातले म्हणजे ते सोलापूरचे? नाही, सुभाष देशमुख म्हणजे खटाव तालुक्यातले, ती वाडी कुठली तरी आहे तिथे त्यांची जवळ. येरळवाडी? नाही, येरळवाडी नाही, इथे ह्याच्या वडूच्या जवळ कुठली तरी वाडी आहे, देशमुखांचीच वाडी आहे ती. तिथे त्यांची जमीन होती. ते वारले त्यावेळेला ते जिल्हा परिषद अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष होते. अच्छा. त्यांनी त्यात भाग घेतला चांगल्या.
तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही हे यांना वेग देण्याचं काम केलं. आणि पहिलं जे झालं, सगळ्या पहिल्यांदा जे आम्ही यशस्वी झालो ते कोंबडवाडीच्या पुढे. अच्छा, बर. ते कोंबडवाडीला येऊन थांबलं होतं काम. अच्छा, ते वरच पाणी कुठं येत नव्हतं. ते जे पंप हाऊस आहे ते धूळ खात पडलेलं होतं. बर. मग आम्ही तिथे दुष्काळग्रस्त धरणग्रस्त दोघांचा मिळून संघर्ष त्या मोकळ्या पंप हाऊसच्या इमारतीसमोर सुरू केला. बर. हे किती सालची गोष्ट? ही 2000 सालची गोष्ट आहे. अच्छा, 2001 किंवा 2 अशा सालची. म्हणजे शिवसेना बीजेपीचं युती सरकार गेलं असेल? नाही, अजून गेलं नव्हतं. नाही, 99 ना, बरोबर आहे, गेलेलं होतं ते. गेलेलं होतं त्यावेळेला नुकतंच गेलं होतं. 99ला गेलो. बरोबर. आणि मग त्या ठिकाणी म्हणजे सुरू झालं होतं आधीच त्यांचं सरकार असताना. आणि पुन्हा हे नवीन सरकार असून सुद्धा ते काही होत नव्हतं. मग तिथं आम्ही ठियाच मांडला, म्हणजे मुक्कामच. दररोज सकाळी फेरी काढायची खाली कोंबडवाडीकडे जाऊन आणि वाठाराकडे जाऊन, आणि तिथलं जे वाठार आहे ते आणखीन वर इथे येऊन थांबायचं आणि इथनं हलायचं नाही. दररोज लोक वाढायचे वेगवेगळ्या गावांचे. आणि मग यातून कामाला वेग आला. पहिल्यांदा पाणी वर गेलं. पहिल्यांदा म्हणजे इतिहासात पहिल्यांदा खटाव मान तालुक्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला 2000 साली. 2000 आणि 2001 अशा दरम्यान. आणि त्यानंतर मग आमच्या लक्षात असं आलं की तिथं आपली हे जे आहे औंधच्या भोवतीची 12-13 वाडे आणि गावं. नंतर इकडे आटपाडी तालुक्याच्या बॉर्डरला जी 16 गावं, आता जे अनिल देसाई आहेत त्यांचं गाव तिकडेच आहे, वरकुटे मलवडी, ती सगळी गावं खाली एकदम ह्याच्यापर्यंत बॉर्डर पर्यंतची गावं सगळी. तर ह्या सगळ्या गावांची ती जवळजवळ 24 गावं आहेत ती. आणि नंतर ही फलटणला आपल्याला जातो तिथे धुळदेव वगैरे जी गाव आहेत. धुळदेव मसवडचे येत आहे. आणि फलटणला जाताना ते बिजवडी वगैरे, ही सगळी गावं. तर ह्या सगळ्या गावांचा आंदोलन हे सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केला. आणि त्यामध्ये इकडेही त्या तिन्ही ठिकाणी परिषदा झाल्या, तिन्ही ठिकाणी मोर्चे निघाले, आंदोलन झाली. आणि सगळ्यात ह्या मान खटावमधले हे सामान्य लोक यायचे नाही, तेच किंवा दुसरे कोण, आम्ही भंगारच होतो की त्याला पैसे देऊन आणले, आमच्याकडेच पैसे नाही, आम्ही घरच्या पैशाने करणार सगळं. त्यामुळे लोकांच्या उत्स्फूर्तीशिवाय आमचं कुठलंच आंदोलन लोकांच्या उत्स्फूर्तीशिवाय होऊ शकत नाही. आणि आम्ही तर सगळं सोडून घरातले पैसे घेऊनच काम करणार, आणि तिथं पैसे कुठनं देणार. बरोबर. आणि आमचं घरी अजून असं राहिलंच नसतं. त्यामुळं अनिल देसाई त्या आंदोलनात होते. अच्छा, बर. शेनवडीचे कदम सर त्या आंदोलनात होते. बर. नंतर ते खराडे सर म्हणून ते त्या आंदोलनात होते. बर. ते आता औंधला राहतात. अच्छा, खराडे जयवंत खराडे, त्यांनीच मला सुचवलं तुमची मुलाखत घ्यायला. ते त्यामध्ये होते. ही ठळक नावं त्यातली सांगेल तुम्हाला. आणि त्या सगळ्या आंदोलनांच्या परिणामी हे जे पुढचं सगळं जे आहे, तोपर्यंत आटपाडीचा लढा आम्ही कुठपर्यंत आणला होता, तर आटपाडीचा लढा आम्ही प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्यामध्ये कन्व्हर्ट करेपर्यंत आणला होता. म्हणजे तिथली जी 12 गावं आहेत ही अजिबात पाणी दिले जाणार नव्हतं. बरोबर. आणि उरलेली जी 40-42 गावं आहेत त्यांना 25% पाणी, 50% पाणी, 60% पाणी, असं पाणी मिळणार होतं. अच्छा. मग आम्ही तासगाव, आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यातला सांगोला यांचे लढे उभे केले. अच्छा. आणि यातून समन्यायी पाणी वाट 2005ला समन्यायी पाणी वाटपाचा एक मोठा संघर्ष आझाद मैदानावर उभा केला. अच्छा. आज R.R. पाटील उपमुख्यमंत्री होते. आणि आम्ही सांगितलं की आमचा हिशेब हा आहे. कृष्णा खोऱ्याचं आम्ही पुस्तिकाच काढली होती त्यावेळेला. हो, मला आठवतंय साहेब. कारण मी नुकताच त्यावेळी 2001ला पत्रकारितेत आलो होतो, आणि आझाद मैदान म्हणजे आमचा कुतूहलाचा विषय होता. आणि आपल्या भागातल्या आंदोलनात म्हणले आम्ही यायचो तिकडे. तर त्यामुळे त्यामध्ये सगळं आम्ही दाखवलं होतं की हे पाणी प्रत्येक कुटुंबाला मिळू शकतं. तुमच्या कारखान्यांना काही धोका नाही. तुमच्या उसाला पाणी देऊन सुद्धा प्रत्येक कुटुंबाला 5 एकराचं डाळिंबाची बाग होईल किंवा 3.5 एकराचा ऊस 5 माणसा पाठीमागे होईल, एवढं पाणी तुम्हाला
देता येते. आणि हा अभ्यास तुमचा होता म्हणजे चळवळीतल्या लोकांनी अगदी नवीन अभ्यास, आम्ही स्वतः केलेला अभ्यास होता. हे काय कुठल्या राजकीय नेत्याने वगैरे काही संबंधच नाही, त्यांना अभ्यासाची काय गरजच नसते. अभ्यास करत नाही ते अधिकाऱ्यांना सांगतील काहीतरी बघा म्हणून. आणि मग आम्ही अधिकाऱ्यांशी कंटेस्ट करत होतो. तर त्यामध्ये आर पाटलांच्या समोर मग बैठकीत त्यांनी सांगितलं की हे जमणार नाही, असं काय नाही, हे कॅल्क्युलेशन चुकीचं आहे. अच्छा. मग मी आरना म्हटलं की बाबा हे जर चुकीचं आहे तुम्ही म्हणताय, तर हे चुकीचं आहे की नाही सिद्ध झाले का, ते शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध व्हायला पाहिजे. बरोबर. ते आमचं कॅल्क्युलेशन आहे की आता तुम्ही जेवढं पाणी देताय आम्हाला तालुक्याला म्हणून, त्यात वाढ आम्ही मागत नाही, पण तेवढ्याच पाण्यात सगळ्या कुटुंबांना 5 एकराची डाळिंबाची बाग होऊ शकते. एक कुठलं तरी खुंटा धरायचा म्हटलं तर, किंवा 3.5 एकराचा ऊस त्याच्याऐवजी होऊ शकतो. एवढं पाणी तर कुटुंब टुमटुमीत राहील का नाही, राहील. मग आता याच्यामध्ये तिकडे कशाला जातो मुंबईला जग मारायला. त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की आमचा जर हिशेब खोटा ठरला, आम्ही शास्त्रीय पायावर काढलाय, ते शास्त्र त्याला इंजिनिअरिंगचं शास्त्र आहे, पाणीशास्त्र आहे. आमचा खोटा ठरला तर आम्ही विड्रॉ करतो म्हणलं. हे आम्ही धाडसानी म्हणलं, मीच म्हणलं. आणि मग आरामध्ये तुमचं काय जाते अधिकाऱ्याने विचारलं. त्यांचाही तालुका दुष्काळी ना, तुमचं काय जाते आहे, जर खरं ठरलं तर तुम्हाला करायला काय बिघडते. आणि ते म्हणतात खोटं ठरलं तर करू नका म्हणतात. आणि मग तिथं पहिल्यांदा कोंडी फुटली. अच्छा. आणि ही कोंडी जी फुटली, यामध्ये आम्ही जे आंदोलन सुरू केलं ते पाणी मंजूर झाल्यानंतर, म्हणजे आटपाडीला तर पाणी नव्हतंच, पाणी मंजूर झालं युतीच्या काळात, ते पाणी मंजूर झालेलं होतं. 93ला ती चळवळ सुरू झाली होती, मग तुम्हाला सांगितलं. तर ते 96ला आम्हाला पत्र मिळालं की 16,000 हेक्टरला इतकं पाणी. आम्ही म्हटलं काय आम्ही हे गुलाल उधळणार नाही. दरवर्षी आमची परिषद असायची. मग गुलाल उधळणार नाही का, तर कारण सगळ्यांना पाणी लढायला सगळे आहेत, आणि पाणी फक्त 16,000 हेक्टर म्हणजे कोणाला द्यायचं त्यातलं. आणि मग ती लढाई त्या तिन्ही तालुक्यांची, तासगावचा वेगळा एक संघर्ष झाला. अच्छा. फार जबरदस्त संघर्ष. म्हणजे कलेक्टर कचेरीचा सांगलीच्या मैदान, तिथून पलीकडे अलीकडे जायला रस्ता नव्हता. बापरे, एवढी मोठी आंदोलन, प्रचंड आंदोलन झाली त्यावेळेला, प्रचंड त्यावेळची आंदोलन सगळी. आणि त्या सगळ्या ह्याच्यामधून 3 तालुके पथदर्शक म्हणून हे झाले, तासगाव, आटपाडी, आणखी सांगोला. अच्छा. आणि त्यातून जे हिशेब तयार झाला तो 16 साली मान्य करण्यात आला. किती? 2016. 10 वर्ष अभ्यासाला गेली. तोपर्यंत पाणी पुढे आणण्यासाठी पैशासाठी आम्ही लढाई केली. अच्छा. ते पुढे तरी आणलं पाहिजे ना, पाईपा घाला, हे करा ते करा. बरोबर. आणि या दोन्हीकडच्या लढाया अशा एकमेक मान खटाव आणि हे अशा एक बरोबर अशा चालू झाल्या. आणि मग पुढे जाऊन हे ज्यावेळेला सगळं हिशेब हे झाला, पुन्हा आझाद मैदानावर आंदोलन झालं त्यावेळेला 16 साली. फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्यांनी विचारलं तुमचं काय आता हे झालंय का तुम्हाला तपासून सगळं. ते म्हणले की झालंय, आता ते त्यांचं खरं आहे, ते बसते सगळं. मग म्हणले प्रिन्सिपल सेक्रेटरीकडे जावा, तिथनं पैसे मंजूर करा. चहल म्हणून जे आता गृह खात्याला आता आहेत, ते त्यावेळेला तिथे इरिगेशनला प्रिन्सिपल सेक्रेटरी होते. मग त्यांनी सगळं बंद पाईप सकट सगळं मान्य झालं. आटपाडीला टोटल 100% बंद पाईप आहे. ही महाराष्ट्रातली नाही, देशातली पहिली 100% बंद पाईप आहे. म्हणजे 50 एकराच्या पर्यंत तुमचा मॅनिफोल्ड तिथं जाणार आहे. 50 एकराच्या तिथं पाणी बाहेर येणार आहे नळीतनं, आणि 50 एकराच्या भोवती जी माणसं असतील त्यांना तिथनं छोट्या पाईपानं पाणी जाणार आहे. हे महाराष्ट्रातला पहिला प्रयोग. पाईपा नंतर आल्या, पाईपाच मिळत नव्हत्या त्यावेळेला, कारण पाईपाची सिस्टीमच नव्हती. आणि मग हाच प्रयोग, पाईपाची सिस्टीमच नव्हती, पाईपानं पाणी देण्याची सिस्टीमच नव्हती. आणि त्यामुळे हा प्रयोग मग ते अख्ख्या टेंबूला पण लावला. आणि तोच प्रयोग हा पुन्हा मान खटावा इकडं तिकडं लावायला सुरुवात केली. अच्छा. आता ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला की यामध्ये ज्यादा पाणी मंजूर करण्याचा लढा झाला. आणि ह्याच्यामध्ये मवियाचं सरकार जेव्हा होतं, महाविकास आघाडी, तर त्यावेळेला म्हणजे 2.5 वर्षच होतं. 2.5 वर्षाचं सरकार होतं. त्यावेळेला ज्या तालुक्यांना समन्वय पाणी वाटपाचा हा प्रयोग मंजूर नव्हता, त्या तालुक्यांसाठी जादा पाणी मंजूर केलं गेलं. अच्छा. तर हे जादा पाणी हे यांनी आणलं.
अशी ते उद्घाटन आता आहेत. आता विटे शेजारी सुळेवाडीला आता उद्या का आज काहीतरी कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री वगैरे येणार आहेत. बर बर बर. तर ते जे आहे ते पाणी मौयाच्या काळात मंजूर झालेलं आहे. आम्ही लढा करून ते मंजूर करून घेतलेलं. अच्छा, म्हणजे ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुम्ही करून घेतलं. आता एकनाथ शिंदे आम्ही केलं, ते तिथले आमदार फिमदार सगळे. बर बर. ते आमच्याकडेही अशी उद्घाटन झाली अलीकडे. त्याचा इतिहास काय मानखटावचा? आता त्याच्यामध्ये कसं आहे की त्यामध्ये तिकडचं सुद्धा जे आहे आमच्याकडे म्हणजे मानखटाव, तर मानखटावची सुद्धा त्यावेळेला सभा झालेली होती. त्यावेळेला हे कदम सर जे आहेत ते त्यामध्ये उठून, कदम सर शेनवडीचे. अच्छा. हा. ते त्यांना कोणीतरी म्हणाले की कदम सर जुन्या चवळीतले, त्यांना स्टेजवर घ्या, साधा माणूस आहे. त्यामुळे मग ते कोणी लोकांनी सांगितलं ना, कदम सर खाली कसे, कदम सर खाली कसे. अच्छा, हे आताच्या मवियावाल्यांना सांगितलं, मविवाल्यांना. ओके ओके. मवियाच्या मग ते गेले ते आणि त्यांनी सांगितलं ही चळवळ भारत पाटणकर कशी इथं आले, अमुक झालं, 20 गावांची चळवळ कशी झाली, तिकडे 16 गावांची चळवळ कशी झाली. आणखीन कोण काय बोललं नाही, बोलू शकत नव्हतेच काय. अच्छा. तर हे सगळी यातली ही जी पाण्याचं आता जे आहे आणि बंद पाईप आहे, हे बंद पाईपचं आहे, त्याचा संबंध त्यांच्याशी कुणाशी काही नाही. त्याची दुसरी बाजू सांगतो तुम्हाला. दुसरी बाजू अशी आहे की हे जे पाणी आहे, हे पाणी आर पाटलांच्या समोर तुम्ही दाखवून दिलं की बाबा हे पाणी आणता येतं, आणि नंतर मग ते बंद पाईप न देता येतं. हे पुन्हा सेकंड वन. अच्छा. आणि ते जे बंद पाईपचं आहे ते उरमोडी ताळीला घालण्याच्या दृष्टीनं सातारा इरिगेशन विभागामध्ये जर तुम्ही गेलात तर त्याची जी सातारा तालुक्यातली बंद पाईप आहे, ती कालवा होता त्याच्यावेळी बंद पाईप, आणखीन तिकडची जी बंद पाईपची सगळी आहे, ही बंद पाईपची सिस्टीम ही या सगळ्या पार्श्वभूमीवर झालेली, मंजूर झालेली आहे. अच्छा. बर. तर त्याचा काही संबंध नाही कुणाशी, काय कुठल्या आमदाराचा नाही, कुठल्या जनतेचा संबंध आहे. जनतेने केलेलं आहे. भारत पाटणकरचाही संबंध नाही. नाही, ते तुमचं श्रेय, जनता सोबत होती तुमची. असं त्याचा इतिहास आहे साधारण. म्हणजे तो इतिहास जिल्ह्याच्या बाहेरचा पण आहे, म्हणजे दुष्काळी भागाचा इतिहास आहे तो. बरं. तो सातारा जिल्ह्याचा किंवा सोलापूर जिल्ह्याचा किंवा सांगली जिल्ह्याचा नाही. हे जे तिन्ही जिल्ह्यातले दुष्काळी तालुके आहेत त्यांचे चवळीचा हा इतिहास आहे 93 सालापासूनचा, 83 सालापासूनचा. 83 ते 93 एक टप्पा, 93 ते 2005 पर्यंतचा टप्पा. अच्छा. आणि 2005 पासून समन्यायी पाणी वाटपाचा आणि बंद पाईपचा टप्पा. अच्छा. म्हणजे 1983 ते 93 पर्यंतचा एक टप्पा, त्यानंतर 93 ते 2005 पर्यंतचा दुसरा टप्पा, आणि 2005 ते 2016 वगैरे आतापर्यंत म्हणू शकतो आपण. आता ते जे कोणी म्हणतात एवढे टप्पे, आणि या टप्प्यामध्ये सुरुवात तुमची आहे. म्हणजे सुरुवात अगदी आतापर्यंत तेच आहे, दुसरं कोणी नाही आहे. आता प्रश्न आता येतो, कारण मवियाचं गेल्या वर्ष 2.5 वर्ष सरकार म्हणजे आता परवा झालेला आहे ना. आता तिथे प्रश्न असा येतो की जे तुम्हाला करण्याच्या दृष्टीनं बाध्य केलेलं होतं आणि जे करायचं ठरलं होतं ऑन रेकॉर्ड, ते तुम्ही दुसऱ्याच्या काळात सुरू केलं. बरोबर. म्हणजे दुसरे कोणी सत्तेवर आले त्या काळात सुरू केलं, म्हणून ते तुम्ही केलं असं होत नाही. म्हणजे तुम्ही योगायोगाने त्यावेळी सत्तेत होता म्हणून तुम्हाला लॉटरी लागली, म्हणजे म्हणायला लागला की हे मिस केलेलं आहे. तर असं होत नाही, लोकांना माहित असतं. आणि लोक कधी विसरत नसतात इतिहास. बरोबर. तर लोकांना इतिहास चांगला माहिती आहे. आता ह्या दुसरा भाग आहे, तुम्हाला सांगतो मी. बंद पाईप आली म्हणजे समन्याय आलाच नाही. हे जे सांगतात की नाही, ते ह्यांना त्यातलं काही माहीत नसल्यामुळे हे जे क्लेम करणारे आहेत, श्रेय घेणारे, पाणी हे सगळ्या कुटुंबांना प्रत्येकाच्या मिळण्याचं अजूनही त्यात इन्क्लुजन झालेलं नाही. असं आहे. पण होऊ शकतं की नाही बंद पाईप असल्यामुळे, आणि अमाऊंट तेवढा आहे की नाही त्याचा अभ्यास मीच केलेला आहे ना. अच्छा. मीच केलेला आहे, त्याचे कागद माझ्याकडे आता आहेत. अच्छा. ती कागद सगळी दिलेली होती. म्हणजे ते इकडचे जे 23-24 गावं आहेत, वरकुटी मरवडीकडची, शेणवडीकडची, याचा तर पूर्ण आहे, औंधचा सगळा आहे, अख्ख्या मान तालुक्याचा आहे, अख्ख्या खटाव तालुक्याचा हिशेब आहे
की कसं प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला पाणी 5 एकराला देता येणं शक्य. प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला कसं पाणी जाऊ शकतं याचा 5 एकराला 5 एकराला. ओके, त्याचा हिशेब आहे. बर. आणि हा हिशेब आजचा नाही आहे, तर तो हिशेब पूर्वीचा आहे. बर. आता बंद पाईप असल्यामुळे तर जाऊच शकते. बर. बंद पाईप असल्यामुळे पाणी वाचलं. हो. तर आता तर अगदी आरामातच जाऊ शकते. पूर्वी जरा ताणून ताणून जात होतं, आता आरामात जाऊ शकते. बरोबर. हा इतिहास पायाखाली दडवायचा आणि इकडे काय वाटेल ते बाकीचे धंदे करायचे. आणि हे श्रेय मीच केलं म्हणायचं. अगदी जलनायक, पाणीदार आमदार अशी भूषणं लावलीत. आता त्याला काय, आता कोणी काही म्हणू शकतं स्वतःला. आता सुद्धा आटपाडी तालुक्यात मी काल काहीतरी पेपरला कुठेतरी बघितलं की टेंबू ओढण्याचे शिल्पकार म्हणून कोणीतरी स्वतःला घोषित केलं. अच्छा, हा. तिकडे ते इलेक्शन पाटील बी तिकडे स्वतः इलेक्शन आलं की सुरू होते. आता ते बाबर हयात नाहीत बिचारे. बाबर आहेत. आता तुमच्या देशमुखांनी राजेंद्र देशमुखांनी काहीतरी डिक्लेरेशन केलं तसं. आता सुहास बाबर आहे तो. तर त्याला एक स्टेटमेंट जरी आम्ही केलं की काय शिल्पकार कोण आहे, तर ते कोण काय बोलू शकणार नाही. अच्छा, बर. हा, म्हणजे ते असं करून बघितलेलं आहे आम्ही. अच्छा, जरा शांत घ्या म्हणून. अच्छा, तुम्हाला म्हणत असतील साहेब आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत, त्यामुळे आमची पंचायत करू नका, असं तुम्हाला काय वया त्यांना करावं लागत असेल. सर, जो मान खटावलाच्या वाट्याला जे पाणी आहे ते मी असं ऐकलं, आता तुमचा तर अभ्यासच आहे त्यात, की 12 TMC आमच्या मान खटावच्या वाट्याला पाणी आहे. तर ते प्रत्यक्ष काहीतरी 4-4.25 TMC वगैरे एवढंच आलेलं आहे. तर हे उरलेलं कशामुळे येऊ शकलेलं नाही? म्हणजे आमचे आमदार 4 TMC आलेले तेवढं सांगतायत, आणू शकलेलं नाही अपेस ते नाही सांगत. तर ते कशामुळं येऊ शकलेलं नसेल, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे असं काय नाही आहे. जे पाणी वर्ग केलेलं आहे पाणी, ते पाणी आहे. पाणी कुठे जात नाही, पाणी कुठे गेलेलं नाही. पाणी वाया जाते जास्त. आता प्रश्न असा आहे की तुम्ही कुठल्याही गावात जावा, तिथं पाणी 70% लोकांना मिळत नाही. हो, हे खरं आहे. अगदी तुम्ही स्पॉट व्हिजिट द्या एकदम अचानक. मी तिथं त्या आमदारांच्या घरा शेजारीच गेलोय साहेब, सगळ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आंधळीमध्ये वगैरे, जिथं धरण आहे ती लोक म्हणतात आम्हाला पाणी नाही. तर असं ती परिस्थिती आहे. त्याचं कारण पाणी वापर संस्था केल्या त्या खोट्या आहेत, त्या बोगस आहेत. नाही, पाणी वापर संस्था प्रकारच नाही साहेब आमच्या मानखटाव. आहे. नाही, कागदावर असेल, लोकांना नाही. कागदावरच सांगतो तुम्हाला मी. नाही, मी त्याला कॉन्ट्रॅक्टर नेमतात. कॉन्ट्रॅक्टर कधी पाणी वापर संस्था करेल का? नाही करू शकत. पूर्वीच्या गव्हर्नमेंट पासून हे चालू आहे. तर आम्ही त्या कशा बोगस आहेत म्हणून सातारच्या सगळ्या इंजिनियर लोकांना घेऊन त्या पाणी वापर संस्थाच्या लोकांना बोलवून शिबिर 3-4 घेतलेली आहेत. अच्छा, खटावमध्ये मानमध्ये. हे इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकारितेचाच विषय आहे, पाणी वापर संस्था. म्हणजे शोधक पत्रकारिता गेली पाहिजे. त्यात लोकांनी सांगितलेलं आहे की आमची पाणी वापर संस्था म्हणजे कागदावरच आहे. कोण म्हणते त्याचं मुख्य चेअरपर्सनच म्हणतोय. अच्छा, बर. की आता आमच्या हातात काहीच नाही, आमच्याकडे काही पाणी दिलं नाही, काय नाही. आम्ही संस्था म्हणजे काय आहे कोणाचं आम्हाला कळना. अच्छा. आणि पाणी वाटेल तसं वापरलं जाते. कोणी फोडतंय, कोणी काय करतंय, कोणी आत पाईपा. ह्या दोन्ही याच्यामध्ये आम्ही असं केलेलं होतं. आधी पैसे भरायचे, माझ्या किती शेताला पाणी पाहिजे एवढं आहे, पीक कुठलं आहे एवढं आहे, पाणी किती होईल एवढं होईल. आधी पैसे भरायचे आणि पाणी घ्यायचं. बरोबर. आणि मग हे जे इकडून गेलेले धरणग्रस्त तिथले दुष्काळग्रस्त यांच्या कॉम्बिनेशनच्या आम्ही गस्ती घातल्या. जसं ताकारीला पण पूर्वी घातल्या गस्ती, म्हणजे 1989 किंवा 85-86च्या दरम्यान गस्ती घातल्या की एकदा पाणी सुटलं की ज्यांना पैसे भरले त्यांना पाणी मिळायला पाहिजे. बरोबर. आणि मग रात्री जिपा काढायच्या, पोलिसांची त्यात एक जीप, इंजिनियरची एक जीप आणि 2-3 जिपा या शेतकऱ्यांच्या. बरोबर. प्रत्येक 4-5-7, 7-8, 7-8 प्रत्येक जीपमध्ये मावतात. ते कालव्याच्या म्हणून सुरू करायचं. फोडला असेल तर थांबवायचं, पाईप टाकला असेल काढून टाकायचा. अच्छा. मग एकदा काहीतरी पुढाऱ्याचा पाईप होता, बर, त्याचं नाव मी सांगत नाही. पण लोक म्हणजे मला फोन आला, म्हटलं काय फोन करायची गरज नव्हती. कोणाचा असे ना, चोर आहे ना, चोरीचा पाईप काढून टाकायचा. काय कोणी काय करू शकणार नाही. एकदा तर एका साखर कारखान्याच्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या साखर कारखान्याच्या माणसानं बरं का इकडचा खटाव मांडला चाललेलं पाणी मध्येच अडवून
म्हणजे आपला घाट हा चढून जातो ना आपण सातारकडून, हो रेमतपूर नंतरचा, अच्छा अच्छा हा त्याच्या वर जातो तिथे, हो तिथे ते करून ते पाणी पळवून न्यायचा प्रयत्न केलेला होता तिकडं. मग त्याचं आंदोलन करून त्याला पाणी थांबवायला होतं. मंत्रालयात मी त्या रामराजे इरिगेशन मिनिस्टर होते, ते म्हणले काय चाललंय म्हणून, दुसरीच बैठक होती काहीतरी, पण मी म्हणलं आता हा विषय झाल्याशिवाय तो विषय घेणार नाही. म्हणजे त्यामुळं असं जोपर्यंत तुम्ही करत नाही, रामराजेंना मी तिथं मंत्रालयात, मला तिथं फोन आला म्हणून मी सांगितलं त्यांना, मी म्हटलं हे नाही चालणार तुम्हाला, की बाकीचे विषय बैठक थांबवा जरा आणि ह्याचा निकाल लावा. अच्छा, हे पाणी थांबलं पाहिजे आणि पाणी ज्यांच्यासाठी चाललंय तिकडे गेलं पाहिजे. असं भर मीटिंग मध्ये मंत्र्यांना जाऊन सांगणं हे कुठल्या आमदाराने एवढं नसेल केलं. नाही नाही, काय कोण करत नाही, कोण करणार, कशाला करत. तुम्ही हे केलं हे दुसरं कोणी सांगत नाही. रामराजे सांगतील. अच्छा, ते सांगतील, नक्की नक्की सांगतील. अच्छा, म्हणजे स्वतःहून सांगणार नाहीत, पण तुम्ही जर विचारलं की भारत पटणकर असा म्हणत होता तर मान्य करतील म्हणजे. बर, अच्छा, मग काय झालं पुढे? नाही, अशा तऱ्हेने मला थोडक्यात आता काय म्हणायचं आहे की बंद पाईप पर्यंत जे आहे त्यामध्ये पाण्याचा अमाऊंटचा प्रश्न आता नाही आहे. पाण्याचा अमाऊंट आहे, पाण्याचा अमाऊंट आहे, परंतु तुमच्या पाणी वापर संस्था बोगस आहेत. तुमच्या पाणी कुठं सोडायचं ते वशिलेबाजीने चालते. अच्छा, म्हणजे तक्तीवर चालते आणि त्यामुळं लोकांना पाणी जे मिळत नाही त्यात म्हणजे पाईपलाईन सिस्टीम जी झाली त्याची संपूर्णपणे फाटे. आता आटपाडीचं सांगतो तुम्हाला, आटपाडीला रितसर पाणी वापर संस्था बोगस करायचं चाललं होतं. आता आम्ही तिथे जवळच असल्यामुळे आम्हाला कळलं की असं काही ते भानगड चालली आहे, मग मी ते रद्द करायला लावलं सगळं आणि सगळ्या कुटुंबांची नावं लिगली त्यामध्ये आलेली आहेत. बरोबर. अशा पद्धतीनं सगळा शिवार सर्वे, त्या शिवार सर्वेमध्ये कुठलंही गटनंबर चुकणार नाही अशामध्ये 2 वर्ष घालवली आणि आता 17 पाणी वापर संस्था त्या अर्ध्याच्या दरम्यान आहेत, अजून उरलेल्या चालू आहेत. बिनविरोध वेगवेगळ्या पक्षांचे शेतकरी आहेत, बिनविरोध 17 पाणी वापर संस्था आता झालेल्या आहेत. त्यांची शिबिरं चालू असतात, त्यांच्या आता शिवार फेऱ्या चालू असतात, त्यांच्याकडे आता हस्तांतरण होणार आहे यंत्रणेचं. अच्छा, आता येत्या 9 तारखेला तो हस्तांतरणाचा आधीचा जो दौरा आहे की काय दुरुस्ती करून आम्ही घ्यायचं, म्हणजे ते बोगस कसं घेऊ आम्ही, बरोबर, म्हणजे तिथं दुरुस्त्या कुठल्या कराव्या लागतील वगैरे करून हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करायची. बरोबर, हे आणि मग माझ्यातलं कुठलं नाव चुकलंय गावात ते यादी 10-15 दिवस फिरते की माझा गट नंबर आलाय की नाही लाभ क्षेत्रामध्ये. म्हणजे मग मला कायदेशीररित्या त्याच्यामध्ये हे म्हणता येतं की मला पाणी मिळालं तर मला नुकसान भरपाई द्या. अच्छा, बर, हा, असं त्यात तरतूद आहे ना. हा, तर त्यामुळे पाणी वापर संस्था सुद्धा इरिगेशन खातं करायला तयार नव्हतं. त्यावेळेला या महाराष्ट्रातली पहिली पाणी वापर संस्था नगर जिल्ह्यामध्ये चांदा गावामध्ये, हा, तिथे आम्ही आणि इतर तज्ज्ञ आमच्या बरोबर जे रिटायर्ड इंजिनियर वगैरे होते आणि सोपेकाम म्हणून एक संशोधन संस्था, हे आणि मिळून ते केलेली होती पहिली. अच्छा, कारण हे बंद होते ना, जे पाण्यासाठी जे चिरीमिरी मागतात ते बंद होतं. पाणी वापर संस्था केली की आमच्याच ताब्यात पाणी येते, त्यामुळे आमचं गावातल्या गावात चालू होतं पाणी देण्याची व्यवस्था. बरोबर, मग त्यांना काय मिळत नाही पुन्हा. बरोबर, त्यामुळे ते पाणी वापर संस्था करायला तयार नव्हते. अच्छा, त्यानंतर मग पाणी वापर संस्था झाल्या. बरोबर, आणि त्या आता तर त्या कोऑपरेटिव्ह मध्ये नाहीच आहेत. आता त्या इरिगेशनच्या 2005च्या कायद्याप्रमाणे आहेत. त्यांचं मत कुठल्याच आमदारकीला वगैरे चालत नाही, त्यामुळे त्याचं राजकारण येणं शक्य नाही. बरोबर, हे पण आम्ही करून घेतलं. बरोबर. सर, आता शेवटचा प्रश्नाकडे मी येतो की तुम्ही हा सगळा इतिहास सांगितला, ह्या पाणी इतिहासाचे 3 टप्पे तुम्ही सांगितले सर, म्हणजे 1993 पर्यंतचा एक टप्पा, नंतर 2005 पर्यंतचा एक टप्पा आणि नंतर 2016 किंवा आतापर्यंत असा. तर ह्या 3 टप्प्यामध्ये जे काही म्हणजे चळवळ, हे 3 टप्प्यामध्ये टिकून काय राहिले असेल तर तुमची चळवळ टिकलेली आहे. अनेक मंत्री आले गेले, अनेक सरकार आले गेले आणि त्याच्यात जे योगायोगाने कुणी आमदार असेल तर त्यांना योगायोगाने मिळालेलं श्रेय किंवा त्यांनी घेतलेलं आहे जाणीवपूर्वक किंवा राजकीय स्वार्थापोटी. तसं आमच्या मानखटावमध्ये आमचे जे विद्यमान आमदार आहेत जयकुमार गोरे, ते आता अगदी म्हणजे मीच पाणी आणलंय, आतापर्यंतच्या लोकांनी काहीच केलं नाही,
तर खरं तर ह्या तुमच्या ह्या 3 टप्प्यामुळे लोकांच्याही लक्षात येईल. पण माझी तुम्हाला विनंती आहे, की सर त्या कालावधीमध्ये हे जे 3 टप्प्यात अनेक लोकं झिजले असतील तुमच्यासोबत चळवळीत, लोकप्रतिनिधी असतील, कुणी असतील. तर हे जरा आमच्या मान खटावच्या लोकांना झिजलेल्या लोकांची काही नावं परत एकदा तुम्ही सांगितली तर बरं होईल. हे सुभाष देशमुख जे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होते, हां. ते त्यातले एक प्रमुख होते. त्यांनी भरपूर वेळ देणाऱ्यापैकी ते होते. बरं. नंतर जयवंत खराडे, हां. गोपूज, हो. ते आता औंधला राहतात, हो. पण गोपूजचे आहेत ते. हो. त्यानंतर हे कदम सर जे आहेत, हो. शेनोडीचे, शेनोडीचे. आणि अनिल देसाई आणि त्यांच्या बरोबरची आता टीम जी आहे, हो. ती अनिल देसाई त्यामध्ये पुढाकारामध्ये होते. बरं. त्या हे समन्यायीचं जे झालं की वंचित गावांना पाणी मिळालं पाहिजे, हो. ही जी लढा केला, हो. तर आम्ही हिशेब केला, तिथं गेलो, परंतु लढा करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. कदम बरं. सरांचा जसा होता तसा यांचा जसा होता तसा त्यांचा सहभाग त्यांचा मोठ्या होता. प्रमाणात होता. ओके. तर ठळक नावं जर आपण घ्यायची म्हणलं, हो. तर ही ठळक नावं ठळक त्यामधली अच्छा. घेता येतील. अच्छा, म्हणजे या संघर्षामध्ये त्यांचा हम्म. भले काही पहिल्या टप्प्यामध्ये असतील, काही दुसऱ्या किंवा काही तिसऱ्या, हां, पण ह्या लोकांचं योगदान आहे होय. आणि ते योगदान मान खटावच्या जनतेने विसरता कामा नये. तुमचे आणि हां, महत्वाचं जयकुमार गोरेंचं किती योगदान आहे तेही सांगा. नाही, मला असं वाटतं की जे कटापूर हे 4 महिन्याची योजना आहे. हां. तिचं पाणी नेण्याचा एक हंगामा करण्यापलीकडे मला काही वाटत नाही. कारण ती पाणी जे नेलं ते त्या त्या योजनेचं पाणी नव्हतंच. हां. ते पाणी डोमकनेरच्या सगळ्या पाण्यातला भाग म्हणून असलेलं त्यातलं, त्यावर वाद झाला मोठा. हो. त्यावर ते पाणी ज्यांना द्यायला पाहिजे होतं त्यांचा संघर्ष झाला. हो. आणि बेकायदा पद्धतीने पाणी जाते आणि त्याचं पाणी 8 माही आहे हो. हो. 4 माही आहे ती ती योजना. 4 माही योजना. आता 4 माहीचं पाणी तुम्ही काउंट कसं करता? हो. मोजूच शकत नाही ना तुम्ही. हो, नाही पाऊस. ज्या वेळेला पावसाळ्यात नदी वाहते आहे, हो. ते पूर आल्यानंतरचं आहे, हो. म्हणजे नदी वाहती झाल्यानंतर पावसाळ्याच्या काळात ते उचलायचं आहे हो. आणि तिला तुम्ही विश्वासार्ह हो. गोष्ट मानता हो. आणि लोकांना ते माहीत नसल्यासारखं करता. हो. हे बरोबर नाही, अच्छा. हे योग्य नाही. बरोबर. या तुम्हाला सत्यही सांगितलं पाहिजे की जेवढं पाणी मंजूर आहे ते पुरणार आहे की नाही, हे तुम्ही अभ्यास असला तरच सांगू शकता. हां. तर आमचं म्हणणं आहे की त्याचा अभ्यास आहे आणि ते पुरू शकते. अच्छा. एकही कुटुंब बिन पाण्याचं राहू शकत नाही, मान असा खटाव. हिशेबच आम्ही केलेला आहे. त्यामुळं हां. आहे याच पाण्यामध्ये तारळी आणि उरमोडी हो. या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे, हो. ह्या 2 पाण्याच्या मध्ये हो. ह्या दोन्ही तालुक्यांच्या मधला एकाही गावचं एकही कुटुंब बिन पाण्याचं राहणार नाही. अच्छा, म्हणजे जे कटापूरची गरजच नाही. नाही, जे कटापूर हे बेकायदा. तलाव भरण्यापुरतं आणा ना. अच्छा. तलाव भरण्यापुरता हां. पावसाळ्यात तलाव भरून घेणं हां. ही काही वाईट गोष्ट नाही आहे. हो. पावसाळ्यातलं पाणी वाया जाते. हो. त्यामुळे तलाव भरून घेण्याची काही गरज, आता ती योजना मंजूरच आहे, ती नवी काय आहे त्यात? हो. बरोबर. नवीन काहीच नाही. बरं. तलाव भरून घ्यावेत. हो. म्हणजे तलाव भरून घेतले तर इकडचं जर रेग्युलर डिस्ट्रीब्युशन मशिनरी आहे, हो. हे जे येणारं पाणी जे नियमितपणे हक्काचं पाणी द्यायचं आहे, हो. त्याच्यामध्ये भर पडेल. बरोबर. त्याला विरोध असं काय, त्यासाठी केलेली आहे ती योजना, बरोबर. तलाव भरण्यासाठीच केलेली आहे. पण ती काहीतरी रिलायबल म्हणजे विश्वासार्ह पाण्याची योजना आहे. हो. अशी योजनेचं पाणीच नाही आहे ना आता. अच्छा. एवढं पाणीच नाही आहे. बर. आणि पाणी आहे ना इकडं, पाणी असून कशाला उगीच चर्चा करायची? अच्छा, म्हणजे तारळी आणि आहे ते पाणी तुम्ही सरळ वापरत नाही, हो. त्याचं नियोजन करत नाही हां. आणि ते शेवटपर्यंत जाईल असं बघत नाही. पाणी वापर संस्था बोगस असलेल्या याच्याकडे लक्ष देत नाही. बर. आणि म्हणजे इथं आपल्या समोर ताट वाढून ठेवलेलं आहे. हो. आता ते ताट वाढून ठेवल्यानंतर तुम्हाला खाण्यामध्ये जे अडथळे येत आहेत, हो. त्या त्या माणसाला खाली वाकून हात लावा तिथं नेईपर्यंत, हो. आणि हातात घास घेतल्यानंतर तोंडाला जाईपर्यंत, हो. हे अडथळे दूर करा ना. बर. ते अडथळे दूर करण्याच्या ऐवजी त्यांना खोटी स्वप्न कशाला दाखवता? हो. इकडनं आणतो तिकडनं आणायचं, हे आता आलं की सगळं होणार आहे, हो. असं करणं बरोबर नाही. अच्छा. वस्तुस्थितीला धरून नाही. बरोबर. धन्यवाद सर, तुम्ही फार मोलाची माहिती दिली. एकतर तुमचा हा जो संघर्ष आहे, पाणी संघर्ष, आम्हाला इतका विस्तृतपणे आणि शिस्तबद्धपणे आम्हाला माहीत नव्हता. जे काही माहीत असेल ते थोड्या थोड्या तुकड्यात, आणि हा मला माहीत झाला. मी मान खटावचा भूमिपुत्र आहे, मुंबईत पत्रकारिता करतो. म्हणजे आमच्यासारख्या पत्रकारांनी हे जाणून घेतलं पाहिजे आणि ते जनतेला सांगितलं पाहिजे. तर हा चांगला योग जुळून आला. तुम्ही आमच्या मान खटावच्या जनतेला हा इतिहास सांगितला आणि अनेक
ह्या पाणी चळवळीतली जी लोक आहेत ज्यांनी संघर्ष केला, तुम्ही केला, तुमच्यासोबतच्या अन्य लोकांनी, त्यांची माहिती तुम्ही दिली. ह्यातले पाणी चळवळीतला खरेपणा, खोटेपणा, हे तुम्ही म्हणजे जे काही तुम्ही सांगितलं त्यातनं खरेपणा, खोटेपणा लोक ओळखू शकतील. मान खटावमधील जनतेने हे जे जे लोकांनी संघर्ष केलेला आहे ते गोष्टी विचारात घ्याव्यात. राजकीय लोकांनी काहीही सांगितलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. धन्यवाद.